त्याला खाली अजून पांढरा मोठा एक 6 महिने ते वर्षभरामध्ये असं अनेक जण म्हणतात की हे सरकार पडणार आहे, खरं आहे का? कशा पद्धतीने केंद्र त्याचं कारण की आत्ताचं जे सरकार आहे ती गोष्ट म्हणजे की त्यांच्याकडून स्वच्छ बहुमत नाही. चंद्रबाबू आणि नितीश कुमार या लोकांचं सरकारला साथ मिळाले. त्याच्यानंतर या गव्हर्नमेंटची एक चळवळीची ही एका ठीक रस्त्यावर हे दोघे भाषण जो काही मोदींच्या वेळ आहे तो सगळ्या त्या ठिकाणी असेल. फक्त एकच आहे की गेली 10 वर्ष आम्ही बघितलं की सर्व सत्ता मोदींच्या हातामध्ये होती. आता त्या सत्तेत वाटेकेली आलेली आहे आणि वाटेकेली आल्यामुळं आम्ही बघतो त्याचा काही फरक परिणाम काही दिसतो का अवकाश करून दिसतात. पण एका मुठीतली सत्ता होती ती आता अवस्था राहिलेली नाही. सर हा पॅटर्न म्हणजे आता लोकसभेतला पॅटर्न तुम्हाला विधानसभेत किती रिप्लिकेट होईल नाही होईल? कारण विधानसभेच्या खूप निवडणुकांचा अनुभव तुम्हाला आहे, लोकसभेच्या आहे. असं की लोकसभेच्या निवडणुकीला 2-3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या. एक, भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांनी स्वच्छ भूमिका घेतली की आम्हाला 400 जागा हव्या आणि का तर संविधानात बदल करण्याची आवश्यकता आहे. हेगडे नावाचे त्यांचे मंत्री आणि आणखी 3-4 लोक त्यांनी जाहीरपणाने ही भूमिका मांडली की आम्हाला संविधानात बदल करायचा होता. आणि ही त्यांनीच मांडली असं नाही, श्री मोदी यांनीसुद्धा अशी भूमिका मांडली. आणि त्यामुळं लोकांच्यात अस्वस्थता होती की या देशामध्ये संविधानाला जो मूलभूत अधिकार दिलेला आहे त्या अधिकारावर गदा येण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळं आपण या मतदानामध्ये अत्यंत जागृतीने मतदानात भाग घेतला पाहिजे हा विचार जनतेने केला आणि त्याचा परिणाम आपल्याला एकदम 400 वर खाली आलेल्या शिक्षा बघायला. आता विधानसभेच्या निवडणुका आहे, त्याही 3 राज्याच्या निवडणुका आता आहे. या निवडणुका असं दिसतं लोकांच्यामध्ये की बदल हवा आहे. आजचे राज्यकर्ते जे राज्यात आहेत जे देशात ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना कुठेतरी आवड घातला पाहिजे आणि उद्याच्या या राज्याच्या निवडणुकीची आपल्याला संधी आहे असं चित्र दिसतं. पण दुसरी एक बाजू त्याच्यात आहे की शेवटी विधानसभेची निवडणुकीला आम्ही सामोरे जात असताना लोकसभेच्या वेळेला जेवढं एकसंध चित्र पर्यायाच्या वेळी उभं केलं होतं ती कदाचित प्रक्रिया सुरू झाली, पण त्याला मूर्त स्वरूप येण्याची आवश्यकता आहे. ते जर मूर्त स्वरूप आलं तर लोकसभेसाठी चित्र दिसू शकेल. ते जर नाही आलं तर आजचे राज्यकर्ते त्यांना किंमत मोजावं लागेल. पण लोकसभेचा स्पष्ट निकाल लागला असं मला आनंद आहे.
पण हे मूर्त रूप होत नाही असं तुम्हाला वाटतं? म्हणजे कारण ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीच्या चर्चा चालू आहेत किंवा आता एक समिती गठीत झाली आहे काँग्रेसची, राष्ट्रवादी काँग्रेसची पण त्या म्हणजे पुढे जात नाही, जागा वाटपाची बोलणी किंवा एक संघपणा तो टिकणार नाही असं नाहीये. गेल्या 3 दिवसाच्या पूर्वी आमची चर्चा झाली. त्याच्यामध्ये शिवसेनेच्याकडून संजय राऊत यांनी निगोसिएशन करण्याच्यासाठी जी कमिटी करायची त्यासाठी नावं दिली. जयंत पाटलांनी राष्ट्रवादीच्या वतीने नावं दिली. बाळासाहेब थोरात आणि पक्षाचे अध्यक्ष त्यांनी काही नावं दिलेली आहेत आणि त्यांच्या बैठकीची प्रक्रिया माझ्या मते उद्याच्या 12 तारखेला पार्लमेंटचं काम संपते आणि त्यानंतर सुरू होईल. आणि काही झालं तर आपण जागेच्या संदर्भाचा निकाल एकत्र बसून घ्यावा, एक वाक्यता करावी, लोकांना पर्याय द्यावा, असा या तिन्ही वेगळ्या पक्षामध्ये एक मत आहे. त्याच्यात एक सुधारणा मी सुचवलेली आहे की 3 पक्ष जसे महत्त्वाचे तसे डावे पक्ष जे आहेत त्यांनी कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकही जागा राज्यात न वाटता त्यांनी आम्हा लोकांना सहकार्य केलं. त्याची नोंद आम्ही लोकांनी घ्यावी आणि डाव्या पक्षाचे जो लोक आहेत, शेतकरी कामगार असतील, शिवसेना असतील, शिवसेना असतील, त्यांना काही जागा त्या ठिकाणी अकोमोडेट करावे. आमच्या चर्चा जर सुरू होतील त्यावेळी याचा अंतिम निर्णय होईल. राज्यात अनेक तुमच्यापासून फुटून गेलेले काही आमदार, माजी आमदार आणि इतर मोठे पदाधिकारी परत तुमच्याकडे यायला लागले, बाबांनी प्रवेश घेतात. अजूनही काही जणांची नावं चर्चेत आहेत, तर त्याबद्दल काही लोकांनी इच्छा व्यक्त केलेली आहे, पण त्याचा सरसकट निर्णय घेण्याची मनस्थिती आम्हाला लोकांची नाही. जे लोक विचाराने आमच्याबरोबरचे होते, एकत्रित काम करण्याची भूमिका मानसिकता त्यांची आहे, त्यांच्याबद्दल फारसा कोणाचा विरोध असायचे काही कारण नाही. पण काही घटक आमचे असे होते मित्र की ज्यांनी अत्यंत टोकाची भूमिका घेतली. त्यांच्याबद्दल काय करावं याचा विचार आमच्या अंतर्गत पक्षात होईल आणि नंतर अंतिम निर्णय होईल. तर तुम्ही लोकमाझा संघातीमध्ये उद्धव ठाकरेंच्या एकूण प्रशासकीय कारभाराविषयी एक प्रश्न उपस्थित केलेले होते. तर ते तुमचं मत कायम आहे आत्ताही महाविकास आघाडी म्हणून पण असेल किंवा त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये? नाही, सरकार नाही आहे पण सरकार आल्यावर बघू ना. तर हे योजनांची घोषणा मोठ्या प्रमाणावरती होतीये. योजना लाडकी बहीण, लाडका भाऊ, याचे रिफर्केशन देशाच्या राज्याच्या तिजोरीवरती कसे होतील तुम्हाला काय दिसतं येईल? काही नाहीच आहे. त्यामुळे आता या सगळ्या घोषणा आहेत. निवडणुकीच्या वेळेला मला असं वाटतं की प्रत्यक्ष निवडणुका जाहीर होण्याच्या आधी 4 दिवस एखाद दुसरा हौसा देण्याचा प्रयत्न होईल आणि तो एखाद दुसरा हौसा देऊन एक जनमानस हौस्याबाजूला करण्याचा हा प्रयत्न हा दिसतो. पण लोकांच्यात ही चर्चा आहे की हे तात्पुरतं आहे, हे निवडणुकीच्या पूर्वी, यापूर्वी या लोकांच्या हातात सत्ता असताना असे निर्णय का घेतले नाही अशी चर्चासुद्धा नागरिकांच्यात आहे. त्याचा काही ना काहीतरी परिणाम होईल. पण एकूणच फुकट किंवा या देण्याच्या सगळ्या प्रवृत्तीच्या ज्या योजना आहेत त्याच्याविषयी तुमचं मत काय? म्हणजे ओव्हरऑल पुढच्या म्हणजे तुम्ही सरकारमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करण्याला गुंतवणूक केली ते योग्य आहे. पण नरेंद्र मोदींची भाषा या संदर्भाची जर लक्षात ठेवली तर ते सतत एक म्हणायचे की ही रेवली आहे, हे रेवलीचं वाचक आहे. आणि या रेवलीच्या वाचकानं देशाची अर्थव्यवस्था ही मजबूत होणार नाही, ही लोकांची तात्पुरती फसवणूक आहे. हे जे नरेंद्र मोदी यापूर्वी अनेकदा बोलले त्याच्याशी प्रामाणिकपणा जर त्यांचं असेल तर हे चाललं आहे
त्याच्यासंबंधी स्वच्छतेची भूमिका घेण्याची आवश्यकता. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल तुम्ही असं लेख लिहिला असताना त्याच्यातून म्हणताय की दिल्लीत मराठी माणसांनी गुजरेपणा सोडला पाहिजे आणि मराठी माणसांबद्दल दिल्लीत आकस आहे ही गोष्ट खरी नाही असं तुम्ही त्याला म्हटलं. माझं मते आकर्ष आहे असं नाही. मराठी लोक आता आम्ही फाळजेंचे सभासद, मी अनेक सभासद असं पाहिजे यापूर्वी की त्यांचं दिल्ली धोरणं सर्व असते. मी डॉक्टरांकडे पाहून राहिलो. एक तर मराठी महाराष्ट्रात आलेले अनेक आमचे सहकारी त्यांचं दिल्लीतलं जे काही वास्तव्य असतं ते महाराष्ट्रातून आलेल्या लोकांच्या पुस्तकात. आम्ही कधी कर्नाटकचा किंवा नॉर्थ ईस्टचा किंवा तिकडच्या उत्तर हिंदुस्थानाचा खासदार त्याच्याशी फारसा आमच्या लोकांचा संबंध नसतो. जाणे येणं बैठक आमच्या आयुष्यात असतो. माझ्या मते ही व्यापकता असण्याची गरज आहे. आणि शेवटी देश म्हणून आपल्या तो देशाचा गौरव लागेल. देश म्हणून बघत असताना या देशाच्या विविध राज्यात विविध भाषेमध्ये अनेक घटकांच्याशी सुसंवाद डायलॉग हा जर आपण ठेवला तर माझी खात्री की त्याची अधिक उपयुक्तता आहे. मराठी आणि महाराष्ट्राच्या उपस्थितीत या गोष्टीची कमतरता मला अनेक वर्षापासून दिसते. मी माझ्याबद्दल सांगण्यायोग्य नाही. माझी मुलगी मी जर बघितलं तर रोज संध्याकाळी तिच्याकडे निदान आजच्या राज्याचे लोक येत असतात. हा जो एक डायलॉग सुसंवाद हा जो आहे तो आमच्याकडे अनेक सहकारी अन्य राज्याची ठेवत नाही. आपल्या राज्यापुरतं सीमित ठेवतात. याच्या संबंधी मला ते म्हणायचं. एक जशी भूमिका तुम्ही व्यक्त करत तसं आरक्षणाच्या प्रश्नावर राष्ट्रवादीची किंवा शरद पवारांची भूमिका काय असा प्रश्न भाजपकडून विचारला जातो. तो जरांगे पाटील पण आता उपस्थित केला जातो. त्यांचे डेलिगेशन विचारलं माझ्यावर ते समाधान गेलं माझ्याशी बोलले. प्रश्न असा आहे की आरक्षणाच्या संबंधी मध्येच असायचं काही कारण नाही. काही गोष्टी अशा आहेत की त्याच्यातून मला काळजी दुसऱ्या गोष्टीची आणि काळजी मला या गोष्टीची की दोन वर्गांच्या मध्ये एक प्रकारचं अंतर वाढते का काय अशी स्थिती मला दिसते. विशेषतः मराठवाड्याच्या एक 2-3 जिल्ह्यामध्ये याची अधिक काळजी घेण्याची गरज आहे असं वाटतं. मला काही स्वतःच्यांनी असं सांगितलं की काही ठिकाणी पुण्याचं रेस्टॉरंट असेल ते रेस्टॉरंट समाजाच्या व्यक्तीचं असेल तर आणि जर समाजाची व्यक्तीच्या रेस्टॉरंटमध्ये जात नाही की जर खरं असेल तर ही चिंता देणं ही तिची वर्गणी पाहिजे. आणि त्याच्यासाठी आमच्या सगळ्या सरकारने अधिक लक्ष दिलं पाहिजे. उद्या निवडणुका म्हणजे उद्या विधिमंडळ संसदेचं अधिवेशन वगैरे संपल्यावर या प्रकारचा सुसंवाद साधायला अधिक प्रयत्न करावे लागतील. व्यक्तिगत माझा एक अनुभव असा आहे की मी नामांतराचा निर्णय ज्यावेळी घेतला त्यावेळेला हा निर्णय विधानसभेच्या सदस्यांना एकत्रित करून त्यांच्याशी बोलून तिथे घेतला आणि त्याची रिॲक्शन इथं झाली. ती रिॲक्शन झाल्याच्या नंतर त्याची किंमत काही गरीब लोकांना ही द्यावी लागली. तेव्हा माझ्या लक्षात माझी चूक आली. माझी चूक अशी होती की निर्णय मी मुंबईत बसून घेतला पण या निर्णयामध्ये ज्यांची नाराजी होती त्यांच्याशी डायलॉग मी अजिबात केला नाही. आणि त्याच्यानंतर मी स्वतः बाकीचा कार्यक्रम थांबवला आणि मराठवाड्याच्या जवळपास सगळ्या कॉलेजेसमध्ये मी स्वतः गेलो, विद्यार्थ्यांशी बोललो, सुसंवाद साधला
आणि त्याच्यानंतर एक वर्ष 2 वर्षांनी त्या निर्णयाला विरोध लोकांचा झाला होता. त्या निर्णयाला लोकांनी सहमती दाखवली. आज मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी हा जो आरक्षणाच्या प्रश्नावर इश्यू झालेला आहे त्यातून हा सुसंवाद या नव्या पिढीशी साधण्याची आवश्यकता आहे आणि ते काम आम्ही नक्की करू त्याची आवश्यकता मला वाटते. ओबीसीतून आरक्षण घ्यावं का याबद्दल तुमची काय? नाही 2 गोष्टी आहेत की आरक्षण हा जरांनी एक चांगलं स्टेटमेंट केलं तर माझ्या वाचण्यात आलं. तिने असं स्टेटमेंट केलं की मराठा आरक्षणाच्या बरोबर लिंगायत, धनगर आणि मुस्लिम यांना सुद्धा आरक्षण द्यावं असं स्टेटमेंट तिने वाचत त्याचं हे स्टेटमेंट माझ्या मते त्या एक जे अंतर होण्याची जी स्थिती होती त्याच्यातून योग्य रस्त्यावर जाण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आणि हे झाल्याच्याबरोबर तुम्ही जो प्रश्न विचारला तो घटक असा धनगर, लिंगायत, मुस्लिम हे त्या प्रक्रियेमध्ये आले तर तुमचा जो प्रश्न आहे ती स्थिती जाहीर होईल. त्या स्थितीच्या संबंधीची कटुता राहील असं मला वाटतं. असं आहे, आपण जे म्हणालात की मराठवाड्यामध्ये येऊन ही भूमिका सोडवली पाहिजे, की तुम्ही सोडवली पाहिजे की सरकारने सोडावी असं तुम्हाला वाटतं? असं सगळ्यांनी तुम्ही हातभार लावा. सरकारने काल मुख्यमंत्र्यांनी माझ्याशी चर्चा केली आता 2-3 दिवसापूर्वी आणि त्याच्यामध्ये मी त्यांना एकच सांगितलं की मला काळजी वाटते या सगळ्या परिस्थितीचा मार्ग निघावा असं वाटतं. आणि आज मला अडचण अशी दिसते की सरकारने जो डायलॉग करायला पाहिजे तो केला नाही. असं चित्र दिसतंय की जरांजन त्याच्यावर सरकारांच्याबरोबर मुख्यमंत्री आणि काही लोक संवाद ठेवतात असं दिसते. चांगली गोष्ट आहे. आणि दुसरे जे घटक आहेत त्याला विरोध करणारे त्यांच्याशी सुद्धा सरकारमध्ये दुसरे लोक ते सुसंवाद ठेवतात. हे कशासाठी? गव्हर्नमेंट म्हणून त्यांनी सगळ्यांना विश्वासात घ्यावं ना. त्यांनी ओबीसीच्यासाठी चर्चा करायला छगन भुजबळांना सांगायचं, दुसऱ्याची चर्चा करायला स्वतः करायचं, काही लोकांना बाजूला ठेवायचं कारण नसताना याच्यावर गैरसमज होतात आणि परिस्थिती ही हवी तशी राहत नाही. आणि त्यासाठी मला असं वाटते की आत्ता सरकारने सुसंवाद ठेवण्याच्या संबंधीची आमची तयारी आहे हे जे आम्हाला सांगितलं त्याच्यासाठी आम्ही त्यांना असं सुचवलं की तुम्ही जरांगेंना बोलवा, त्यांच्या सरकारच्यांना बोलवा, त्याच्यानंतर ओबीसीच्या संबंधीचा आग्रह धरणारे छगन भुजबळ असतील ते काय त्यांचं हाके ना ते आणि त्यांचे सहकारी त्यांना बोलवा आणि आमच्यासारख्या लोकांची काही उपयुक्तता असेल तर त्यांनाही बोलवा आणि याच्यातून एक वाक्यता करायला सामूहिक आपण प्रयत्न करू. जेणेकरून राज्याचे वातावरण सामाजिक ऐक्याच्या दृष्टीनं अनुकूल जाईल. 10 मार्च झाला हा लढा सुरू आहे आणि आता विधानसभेच्या तोंडावर मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे विधानसभेत उडी घेण्याची भूमिका तयार केली. सरकार काहीच देत नसेल, सरकार द्यायच्या मानसिकतेत दिसत नसेल तर आमच्याकडे पर्याय नाही, आम्हाला त्या निवडणुकीत पडावं लागेल अशी भूमिका त्यांनी घेतली. ती तुम्हाला योग्य वाटते? त्याच्याचा मुख्यमंत्री जे माझ्याशी बोलले त्याला 8 दिवस झाले आणि त्यांची भूमिका इतरांशी चर्चा करावी हे जे मी सुचवलं त्याला बहुतेक अनुकूल असावी. आणि ते जर असेल तर ती प्रक्रिया सुरू केली तर ही जी घरांनी किंवा अंतिम पदार्थामध्ये अस्वस्थता आहे त्यातनं मार्ग कदाचित निघू शकतो. असं आहे की या सगळ्याचं जे मूळ आहे ते मूळच इथं आहे की ओबीसीतून आरक्षण द्यावं की न द्यावं हे आहे. यात तुम्ही आणि तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे हे स्पष्ट करा असं जरांगेने म्हटलंय, तुम्ही आणि तुमचे सहकारी सुद्धा. तर आपली नेमकी भूमिका काय आहे? त्यांनी हेही सांगितलं नाही केलं तर मला अभिनय राहणार आहे. त्यांनी दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी मागितल्या.
आमचा हा प्रश्न सुटावा या संबंधीचा आग्रह आणि त्याच्यासाठी जे जे घटक ज्या घटकातून याचा मार्ग निघावा असं वाटत असेल त्या घटकांच्या प्रतिनिधींना विश्वासात घेऊन सुसंवाद साधून यातनं मार्ग काढावा. माझ्या पक्षाची भूमिका सुसंवादाची डायलॉगची मार्ग काढायला जो काही मार्ग असेल त्याला अनुकूल केली आहे. सर, महाराष्ट्रामध्ये खूप सारे सगळ्यांच्या वाऱ्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. तुमच्याकडे जी लोक येत आहेत तर जागा वाटप करून घेऊन ती गळती थांबवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे का? अजित पवार सध्या दिल्लीला जात आहेत. अमित शहांच्या भेटी आणि सगळ्या त्यांची चर्चा आणि दौरे सुरू झालेली आहे. त्यांच्याकडे जे सहकार्य तुमच्याकडे येत आहे. आम्ही काही त्याच्याकडे लक्ष येत असतात पण पवारांच्या बाबाजानी सुद्धा आज बहुतेक प्रवेश करणार आहे. तर असे एक एक लोक येत आहेत तुमच्याकडे. अनेक लोकांना असं वाटतं एकत्रित काम करावं, आपल्याला रस्ता चुकला तर योग्य रस्त्यावर जावं. आता योग्य रस्त्यावर जाण्याची मानसिकता कोणाची असेल तर स्वागत. तर महाराष्ट्रामध्ये 2-2, 3-3 उपमुख्यमंत्री असणे संरचनात्मक दृष्ट्या तुम्हाला कसं वाटतं की 2 आहेत, काही वेळेस काही मग बार्गेनिंग झालं तर 3 होतील, मग 4 होतील, असं होईल का? आता 2 पर्यंत झालं बघूया. राज ठाकरे परवाच्या भाषणात म्हणाले की मला माझ्या कार्यकर्त्यांना आता सत्तेत बसवायचं आहे, सत्तेत बसवल्याशिवाय मी थांबणार नाही असं त्यांचं सांगितलं अशी भूमिका घेतली जी तर लोकांनी नाही घेतली. लोकांनी त्यांना एकच जागा दिली. पण ह्या आरक्षणाची चर्चा लोकसभेपर्यंत काय पोहोचणं झालेली आहे, कारण राज्यात एवढा मोठा लढा आहे, लोकसभा दखल घेतली. तुम्ही काय पुढाकार घ्या की हा देश पातळीवर गेला पाहिजे? प्रश्न पहिल्यांदा राज्याचे नेतृत्व, राज्य सरकार त्याच्यात काही पावलं टाकून मार्ग निघावा हा प्रयत्न करत असेल ते त्याला हातभार लावणं त्याची आज इतकी गरज आहे. चुकीच आज आम्ही दिल्लीत जाऊन याचा काही उपयोग होणार नाही. प्रश्न इथं हा इथंच सोडवला पाहिजे. महाविकास आघाडीतील तुमचा घटक पक्ष जे आहे उद्धव ठाकरे आहेत ते आरक्षणाविषयी वेगळी भूमिका घेतात. ते म्हणतात की आरक्षणाची मर्यादा वाढली पाहिजे, विधिमंडळात आणि लोकसभेत विषय गेला पाहिजे. असं काही लोकांचं मत आहे की हे 50% वर हे मिळण्याच्यासाठी प्रयत्न करावे अशी सूचना आमच्या बैठकीत काही लोकांनी केली. पण हा आमच्या राज्याला सीमित हा विषय नाही. हा पार्लमेंटमध्ये इतरांनी सुद्धा मान्य केला पाहिजे. त्याच्यावर अजून काही इतरांची चर्चा झाली. आपल्या प्रदीर्घ राजकीय अनुभवातून हा जो प्रश्न निर्माण झालाय, सामाजिक 2 समाजामध्ये तेढ निर्माण झाली आरक्षणा प्रश्नावरून, याचा तोडगा काय वाटतो आपल्याला या सगळ्यातून? तोडगाचा मार्ग काढावाच लागेल. आज आरक्षणामध्ये ज्या लोकांचा आग्रह आहे, जो समाजाच्या आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या मागास आहे अशा सगळ्या घटकांना जी अस्वस्थता आहे ती शासनाने निर्णय घेऊन घालवली पाहिजे. त्यांना विश्वास दिला पाहिजे आणि तो विश्वास देऊन ही एक वाक्यता सामाजिक कशी होईल त्याच्या अजूनची काळजी घेतली पाहिजे. प्रकाश आंबेडकर म्हणतात की 225 आमदार तुम्हाला निवडून आणायचे आणि हे ओबीसी आरक्षणासाठी धोक्याची घंटा आहे. जरांगे पाटील असं देखील म्हणतात साहेब की तुमचे नेहमी असंच म्हणतायत की जरांगे जे आंदोलन करतायत त्यामागे शरद पवारांचाच हात आहे. असं की महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्य आहे, तिथं काही झालं तर त्याचे सगळं म्हणजे जातून हुकम हा झाला तरी सगळं फळा जावं लागलं. त्याच्या काळात छोटी सवय नसली कदाचित तुमच्या सगळ्या सिनियर लोकांना. जरांगे पाटील असं म्हणतात की ज्या मराठ्याची कुणबी नोंद मिळाली त्या मराठ्याच्या कुणबी नोंदीच्या आधारे सर्व मराठ्यांना सरसकट ओबीसीचे प्रमाणपत्र देण्यात यावे. तुम्ही या मागणीकडे कसं बघता तुम्ही? या सगळ्या गोष्टीची चर्चा मुख्यमंत्री ज्यावेळी सगळ्यांना बोलून करतील त्याला मार्ग काढण्याच्या दृष्टीने आम्ही याच्यात लक्ष घालू. आज उगीच त्याच्यावर भाष्य करणं आणि कपुताचे अंतर वाढवणं हे छान करण्याचे लक्षण नाही. अमित शहांवर काल टीका केली, त्यावर भाजप नेत्यांनी तुम्हाला असं सांगितलं की अमित शहावर टीका म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्याचा प्रयत्न. बावनकुळे म्हणाले तो दिवा
आम्ही महाराष्ट्राच्या जेलमध्ये बघितलं. अजून एक माझा सर एक प्रश्न आहे. आज थोडा वेगळा प्रश्न आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक आज सीमावासियांमध्ये आज बरीचशी काही गावं आहेत ती कर्नाटकमध्ये जाऊ इच्छितात आणि इतक्या दिवसापासून जो लढा चालू आहे आपला संयुक्त महाराष्ट्र संदर्भातला की कर्नाटकातली काही मराठी गावं ती महाराष्ट्रात आहे. आपल्या याविषयी काय मत आहे?